महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळ माध्यम समूह निर्मित वैभव महाराष्ट्राचे या मालिकेतील 6व्या भागात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या उद्योजकतेच्या वैभवाची प्रेरणादायी कहाणी. ही कथा आहे शून्यातून विश्व उभं करणाऱ्या जिद्दी माणसांची, ज्यांनी स्वप्न पाहिलं, संघर्ष केला आणि जगाला मेक इन महाराष्ट्राची ताकद दाखवली. सायकलच्या दुकानापासून ते जागतिक उद्योग विश्वापर्यंतचा हा अद्भुत प्रवास. एका छोट्याशा सायकलच्या दुकानात बसलेला एक तरुण, एका गावात दूध गोळा करणारा शेतकरी, एका शेडमध्ये 3 मशीन घेऊन सुरू झालेलं स्वप्न, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती. त्यांच्याकडे मोठं भांडवल नव्हतं, मोठी पार्श्वभूमी नव्हती, पण होती एक वेगळी दृष्टी आणि काहीतरी मोठं करण्याची जिद्द. महाराष्ट्राच्या या मातीनं फक्त विचारवंत आणि समाजसुधारकच नाही, तर अशा उद्योजकांनाही घडवलं, ज्यांनी मेक इन इंडिया हा शब्द ट्रेंड होण्याच्या खूप आधी तो आपल्या कामातून जगाला दाखवून दिला. ही कथा आहे स्वप्नांची, संघर्षाची आणि विश्वासातून उभ्या राहिलेल्या साम्राज्यांची. किर्लोस्करपासून चितळ्यांपर्यंत, बजाजपासून क्विक हिलपर्यंत आणि एका छोट्या गल्लीतून सुरू होऊन जगभर पोचलेल्या महाराष्ट्राच्या उद्योग विश्वाची. 1888 साल. भारतात औद्योगिक क्रांतीची लाटही पोचली नव्हती. बेळगावच्या एका गल्लीत एक तरुण सायकल दुरुस्त करत होता, पण त्याचे स्वप्न सायकलच्या पलीकडचे होते. त्यानं पाहिले होते एका अशा भारताचे स्वप्न जो यंत्रांच्या बाबतीत आत्मनिर्भर असेल. हे होते लक्ष्मणराव किर्लोस्कर. सुरुवातीचा संघर्ष प्रचंड होता. जेव्हा त्यांनी पहिला लोखंडी नांगर तयार केला तेव्हा लोकांना तो नापीक वाटला, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी फक्त नांगर नाही बनवला, तर लोकांचा दृष्टिकोन बदलला. सांगलीच्या त्या ओसार माळशरानावर त्यांनी बसवली किर्लोस्कर वाडी. केवळ एक फॅक्टरी नाही, तर राहण्याची सोय, शाळा आणि हॉस्पिटल असलेली देशातील पहिली इंडस्ट्रियल टाउनशिप. एक स्वप्न ज्यानं एका संपूर्ण परिसराला विकासाची नवी दिशा दिली. आज हा प्रवास 100 वर्षाहून अधिक काळ लोटूनही थांबलेला नाही. आज किर्लोस्कर हे नाव एका भक्कम वटवृक्षासारखे उभे आहे. हा प्रवास फक्त पंप्स, मोटर्स किंवा इंजिनचा नाही. हा प्रवास आहे विश्वास कमावण्याचा. ज्या सायकलच्या दुकानापासून ही कथा सुरू झाली होती, आज ती जगभरातील 40 पेक्षा जास्त देशांमध्ये भारतीय इंजिनिअरिंगचा झेंडा फडकवत आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा एक योद्धा जेव्हा उद्योगाची मुहूर्तमेढ रोवतो, तेव्हा त्या उद्योगाचा पाया केवळ नफ्यावर नसून मूल्यांवर आधारित असतो. 1926 मध्ये जमनालाल बजाज यांनी लावलेला हा छोटासा रोपा आज एक अजस्त्र वटवृक्ष बनला आहे. हे नाव म्हणजे बजाज समूह. हमारा बजाज या घोषणेने कित्येक दशके भारतीय मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना गती दिली. केवळ दुचाकी निर्माण करणे हे लक्ष्य नव्हते, तर घराघरात विश्वास पोचवणे हे त्यांचे ध्येय होते. जमनालालजींच्या ट्रस्टीशिप तत्वावर आधारलेला हा समूह आज ऑटोमोबाईल पासून ते फायनान्स आणि इन्शुरन्स पर्यंत अनेक क्षेत्रात देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. राजीव बजाज आणि संजीव बजाज यांच्यासारख्या नेतृत्वाने या वारशाला आधुनिकतेची जोड दिली आहे. आजचा बजाज समूह म्हणजे जुन्या काळातील विश्वास आणि नवीन काळातील तंत्रज्ञान यांचा एक उत्तम संगम आहे. नवनवीन उत्पादने आणि जागतिक बाजारपेठेतील वाढती पकड यामुळे हा समूह आजही भारतीय उद्योजकता क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे. 100 वर्षापूर्वी सुरू झालेला हा प्रवास आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. बजाज म्हणजे केवळ एक ब्रँड नाही, तर ती भारताच्या प्रगतीची एक निरंतर चालणारी चळवळ आहे. भारताच्या रस्त्यांवर जेव्हा एखादी गाडी प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवते, तेव्हा तिथे एक नाव नकळतपणे समोर येते, फिरोदिया. ही केवळ एका कंपनीची गोष्ट नाही,
तर ही गोष्ट आहे भारतीय इंजिनिअरिंगच्या जिद्दीची आणि दूरदृष्टीची. 1958 मध्ये नवलमल फिरोदिया यांनी ज्या एका स्वप्नातून फोर्स मोटर्सची मुहूर्तमेढ रोवली, त्याने भारताच्या सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलून टाकला. लहानशा टेम्पोपासून सुरू झालेला हा प्रवास मॅटाडोर आणि नंतर ट्रॅव्हलरच्या यशापर्यंत कसा पोचला, ही एक रंजक गाथा आहे. फिरोदिया कुटुंबाने नेहमीच अतिशय मजबूत आणि विश्वासार्ह वाहने बनवण्यावर भर दिला. आज फोर्स मोटर्स म्हणजे केवळ एक कंपनी नसून ती भारतीय ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा एक लाईफलाईन ब्रँड बनली आहे. अभय फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता तिसऱ्या पिढीतील प्रशांत फिरोदिया यांच्या नेतृत्वात कंपनीने आधुनिकतेची कास धरली आहे. केवळ विक्रीच नाही तर डिफेन्स क्षेत्रातही फोर्स मोटर्सचा दबदबा वाढला आहे. फोर्स गुरखाच्या नवीन तुकड्या भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल झाल्या असून कंपनीने आपल्या डिझाईन आणि तंत्रज्ञानामध्ये जागतिक दर्जाची शिस्त आणली आहे. तंत्रज्ञान आणि मानवी गरजा यांचा मेळ घालत डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून त्यांनी आपल्या ग्राहक सेवेलाही एका नव्या उंचीवर नेले आहे. फिरोदिया समूहाचा प्रवास हा सक्षमता आणि आत्मनिर्भरतेचा प्रवास आहे. कमीत कमी गाजावाजा पण जास्तीत जास्त काम आणि विश्वास, हेच फिरोदियांच्या उद्योजकतेचे खरे वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा भारताच्या रस्त्यांवर एक खंबीर गाडी धावते, तेव्हा त्यामागे फिरोदियांच्या इंजिनिअरिंगची एक भक्कम भिंत उभी असते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा एक योद्धा जेव्हा उद्योगाची मुहूर्तमेढ रोवतो, तेव्हा त्या उद्योगाचा पाया केवळ नफ्यावर नसून मूल्यांवर आधारित असतो. 1926 मध्ये जमनालाल बजाज यांनी लावलेला हा छोटासा रोपा आज एक अजस्त्र वटवृक्ष बनला आहे. हे नाव म्हणजे बजाज समूह. हमारा बजाज या घोषणेने कित्येक दशके भारतीय मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना गती दिली. केवळ दुचाकी निर्माण करणे हे लक्ष्य नव्हते, तर घराघरात विश्वास पोचवणे हे त्यांचे ध्येय होते. जमनालालजींच्या ट्रस्टीशिप तत्वावर आधारलेला हा समूह आज ऑटोमोबाईल पासून ते फायनान्स आणि इन्शुरन्स पर्यंत अनेक क्षेत्रात देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. राजीव बजाज आणि संजीव बजाज यांच्यासारख्या नेतृत्वाने या वारशाला आधुनिकतेची जोड दिली आहे. आजचा बजाज समूह म्हणजे जुन्या काळातील विश्वास आणि नवीन काळातील तंत्रज्ञान यांचा एक उत्तम संगम आहे. नवनवीन उत्पादने आणि जागतिक बाजारपेठेतील वाढती पकड यामुळे हा समूह आजही भारतीय उद्योजकता क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे. 100 वर्षापूर्वी सुरू झालेला हा प्रवास आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. बजाज म्हणजे केवळ एक ब्रँड नाही, तर ती भारताच्या प्रगतीची एक निरंतर चालणारी चळवळ आहे. भारताच्या रस्त्यांवर जेव्हा एखादी गाडी प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवते, तेव्हा तिथे एक नाव नकळतपणे समोर येते, फिरोदिया. ही केवळ एका कंपनीची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे भारतीय इंजिनिअरिंगच्या जिद्दीची आणि दूरदृष्टीची. 1958 मध्ये नवलमल फिरोदिया यांनी ज्या एका स्वप्नातून फोर्स मोटर्सची मुहूर्तमेढ रोवली, त्याने भारताच्या सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलून टाकला. लहानशा टेम्पोपासून सुरू झालेला हा प्रवास मॅटाडोर आणि नंतर ट्रॅव्हलरच्या यशापर्यंत कसा पोचला, ही एक रंजक गाथा आहे. फिरोदिया कुटुंबाने नेहमीच अतिशय मजबूत आणि विश्वासार्ह वाहने बनवण्यावर भर दिला. आज फोर्स मोटर्स म्हणजे केवळ एक कंपनी नसून ती भारतीय ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा एक लाईफलाईन ब्रँड बनली आहे. अभय फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता तिसऱ्या पिढीतील प्रशांत फिरोदिया यांच्या नेतृत्वात कंपनीने आधुनिकतेची कास धरली आहे. केवळ विक्रीच नाही, तर डिफेन्स क्षेत्रातही फोर्स मोटर्सचा दबदबा वाढला आहे. फोर्स गुरखाच्या नवीन तुकड्या भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल झाल्या असून
कंपनीने आपल्या डिझाईन आणि तंत्रज्ञानामध्ये जागतिक दर्जाची शिस्त आणली आहे. तंत्रज्ञान आणि मानवी गरजा यांचा मेळ घालत डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून त्यांनी आपल्या ग्राहक सेवेलाही एका नव्या उंचीवर नेले आहे. फिरोदिया समूहाचा प्रवास हा सक्षमता आणि आत्मनिर्भरतेचा प्रवास आहे. कमीत कमी गाजावाजा पण जास्तीत जास्त काम आणि विश्वास हेच फिरोदियांच्या उद्योजकतेचे खरे वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा भारताच्या रस्त्यांवर एक खंबीर गाडी धावते तेव्हा त्यामागे फिरोदियांच्या इंजिनिअरिंगची एक भक्कम भिंत उभी असते. भारताच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासात एक नाव असे आहे ज्याने केवळ सिमेंट आणि लोखंडाचा वापर केला नाही तर बांधकाम या क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेले. ही कथा आहे शिर्के ग्रुपची. साताऱ्याच्या पासर्णी गावातून आलेले पद्मश्री बाबूराव गोविंदराव शिर्के यांनी जेव्हा एक स्वप्न पाहिले तेव्हा त्यांनी विचार केला होता, बांधकाम फक्त हाताने का, ते कारखान्यासारखे का होऊ नये? शिर्के ग्रुपची ओळख म्हणजे त्यांची पेटंट केलेली 3S प्री कास्ट तंत्रज्ञान प्रणाली. सोप्या भाषेत सांगायचे तर विटा आणि सिमेंटने दिवसेंदिवस काम करण्याऐवजी कारखान्यात बनवलेले अत्याधुनिक भाग आणून बिल्डिंग लेगो ब्लॉकसारखी जोडणे. त्यांनी भारतात इंडस्ट्रियलाइज्ड सिव्हिल इंजिनिअरिंगची मुहूर्तमेढ रोवली. यामुळेच आज हजारो सर्वसामान्यांना त्यांची हक्काची, पक्की आणि दर्जेदार घरे वेळेत मिळाली आहेत. त्यांनी केवळ घरेच नाहीत तर विमानतळ, पूल आणि औद्योगिक संकुले उभारून भारताच्या विकासाला गती दिली. शिर्के ग्रुप म्हणजे केवळ एक बांधकाम कंपनी नाही तर ती भारताच्या बदलत्या चेहऱ्याचा शिल्पकार आहे. एका दूरदृष्टी असलेल्या इंजिनियरने लावलेले हे रोपटे आज इंजिनिअरिंगची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून संपूर्ण भारताला नवी स्वप्ने देत आहे. जेव्हा जेव्हा एखादे भव्य संकुल कमी वेळात उभे राहते तेव्हा तिथे नकळतपणे शिर्के यांच्या त्या इंडस्ट्रियलाइज्ड स्वप्नाची आठवण येते. महाराष्ट्राच्या घराघरात जेव्हा सोन्याचा उल्लेख येतो तेव्हा एक नाव सर्वात आधी आठवते, पुना गाडगीळ. ही कथा फक्त एका व्यवसायाची नाही तर ही गोष्ट आहे 192 वर्षांच्या अखंड विश्वासाची. 1832 मध्ये सांगलीच्या रस्त्यांवरून ज्या प्रवासाची सुरुवात झाली तो प्रवास आज भारताच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशातही पोहोचला आहे. गणेश नारायण गाडगीळ यांनी जेव्हा सोन्याच्या दागिन्यांचा व्यापार सुरू केला तेव्हा त्यांना माहीत होते की हा व्यवसाय केवळ धातू विकण्याचा नाही तर तो लोकांच्या भावना जपण्याचा आहे. पिढ्यानपिढ्या गाडगीळ कुटुंबाने शुद्धता आणि पारदर्शकता हे 2 शब्द आपले ब्रीदवाक्य मानले. सांगलीच्या वाड्यापासून सुरू झालेली ही वाटचाल जेव्हा पुण्यात पोहोचली तेव्हा गाडगीळ नावाचे रूपांतर एका मोठ्या ब्रँडमध्ये झाले. आज हा समूह केवळ दागिने विकत नाही तर तो परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम घडवून आणत आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात दिवाळीच्या फराळापासून ते रोजच्या नाश्त्यापर्यंत एक नाव आदराने घेतले जाते, चितळे. ही केवळ एक मिठाईची दुकान किंवा ब्रँड नाही, ही महाराष्ट्राच्या चवीची ओळख आहे. 1939 मध्ये सांगलीच्या भिलवडीत भास्कर गणेश चितळे यांनी दूध संकलनाचा जो छोटासा व्यवसाय सुरू केला, आज त्याने यशाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. भिलवडीच्या काठावर सुरू झालेला हा प्रवास पुण्यापर्यंत कसा पोहोचला आणि बाकरवडी सारखी एक गोष्ट संपूर्ण जगाची आवडती कशी बनली, ही एक जिद्द आणि गुणवत्तेची गोष्ट आहे. काळ बदलला तसे तंत्रज्ञान बदलले, पण शुद्धता आणि विश्वास टिकून ठेवण्यात चितळे कुटुंब नेहमीच अग्रेसर राहिले. आज 4 ते 5 पिढ्यांच्या कठोर परिश्रमामुळे हा समूह केवळ महाराष्ट्राचा मानबिंदू नाही तर भारतीय खाद्य संस्कृतीचा जागतिक ब्रँड बनला आहे. केवळ उत्पादनच नाही तर चितळे बंधू आता क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट आणि कॅज्युअल डायनिंग क्षेत्रात पाऊल ठेवत असून राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. 1939 ते 2026 हा केवळ काळ नाही
तर विश्वासाचा प्रवास आहे. आज जरी चितळे आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत असले तरी त्यांच्या प्रत्येक बाकरवडीत तीच जुनी अस्सल महाराष्ट्राची चव आजही कायम आहे. क्वालिटी फर्स्ट हे ब्रीद वाक्य जपणारा हा समूह भारताच्या खाद्य उद्योगाला भविष्यात नक्कीच एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर जेव्हा आपण अचूकता आणि गुणवत्तेचा विचार करतो तेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या मातीत वाढलेले एक नाव आदराने घेतले जाते, भोगले. ही केवळ एका कंपनीची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे भारतीय इंजिनिअरिंगच्या जिद्दीची, जी जागतिक दर्जाच्या कंपन्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे. भोगले समूहाचा प्रवास हा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा आणि तंत्रज्ञानाचा ध्यास घेण्याचा आहे. औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीत जेव्हा या समूहाने आपल्या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश एकच होता, वर्ल्ड क्लास ऑटो पार्ट्स भारतात बनवणे. जपानी तंत्रज्ञान आणि भारतीय कष्टाची सांगड घालत त्यांनी इंधन प्रणाली आणि ब्रेकिंग सिस्टीमसाठी लागणारे अत्यंत सूक्ष्म आणि क्लिष्ट पार्ट बनवण्यात यश मिळवले. आज त्यांच्या कारखान्यातून बाहेर पडलेला प्रत्येक पार्ट हा जागतिक दर्जाच्या ऑटोमोबाईल उत्पादकांचा अविभाज्य भाग बनला आहे. भोगले समूह म्हणजे केवळ लोखंड किंवा ॲल्युमिनियमचे पार्ट बनवणारी कंपनी नाही, तर ती एका अशा पिढीची ओळख आहे जिने मेक इन इंडियाला आपल्या कर्तृत्वातून सार्थ करून दाखवले आहे. से व्हॉट यू बिलीव्ह अँड डू व्हॉट यू से. जे बोलतो तेच करतो. हे मूल्य जपणारा हा समूह महाराष्ट्राच्या औद्योगिक वैभवाची एक शांत पण खंबीर ताकद आहे. 90च्या दशकात जेव्हा भारतात IT कंपन्या केवळ सर्व्हिसेस पुरवण्यावर लक्ष केंद्रित करत होत्या तेव्हा पुण्यात एका तरुणाने एक वेगळेच स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न होते सॉफ्टवेअर प्रॉडक्ट इंजिनिअरिंगचे. हे नाव म्हणजे डॉक्टर आनंद देशपांडे आणि त्यांनी उभी केलेली पर्सिस्टंट सिस्टीम्स. 1990मध्ये जेव्हा सॉफ्टवेअर क्षेत्र बाल्यावस्थेत होते तेव्हा आनंद देशपांडे यांनी अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात तंत्रज्ञानाचा पाया रचण्याचे धाडस केले. पर्सिस्टंट म्हणजे सतत टिकून राहणारे. त्यांनी केवळ एक कंपनी उभी केली नाही, तर एक अशी संस्कृती निर्माण केली जिथे केवळ कोडिंग नाही तर जागतिक दर्जाच्या डिजिटल प्रॉडक्ट्सवर काम केले जाते. आज ही कंपनी जागतिक स्तरावर डिजिटल इंजिनिअरिंग आणि एंटरप्राइज मॉडर्नायझेशनमध्ये एक दिग्गज मानली जाते. पण आनंद देशपांडे यांचे वेगळेपण त्यांच्या उद्योजकतेत आहे. ते केवळ नफा कमावणारे उद्योजक नसून त्यांनी डी-असरा फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो लघु उद्योजकांना स्वावलंबी बनवण्याचे मिशन हाती घेतले आहे. डॉक्टर आनंद देशपांडे यांचा प्रवास म्हणजे संशोधन, संयम आणि सातत्य यांचा संगम आहे. जेव्हा एखादा उद्योजक आपल्या यशाचा उपयोग समाजातील इतर उद्योजकांना घडवण्यासाठी करतो तेव्हा तो केवळ उद्योगपती नसून तो एक समाजशिल्पकार असतो. तंत्रज्ञानाच्या जगात महाराष्ट्राच्या बुद्धिमत्तेची मोहोर उमटवणारे हे एक महान नाव आहे. ही होती महाराष्ट्राच्या उद्योजकतेची प्रेरणादायी परंपरा, जिथे जिद्द, दूरदृष्टी आणि विश्वास यांच्यावर साम्राज्य उभं राहतं. या कथा आपल्याला सांगतात, मोठं व्हायचं असेल तर सुरुवात छोटी असली तरी चालते. वैभव महाराष्ट्राचे मालिकेत पुढच्या भागात आपण जाणून घेऊ वैभवी भविष्यकाळ.